नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडीचा आपली जी सिरीज चालू आहे त्याचा पुढचा भाग घेऊन येत आहोत। यापूर्वीच आपण ज्ञानज्योतीच्या चॅनलवर राजकीय, आर्थिक आणि पुरस्कार असे 1.5 वर्षाचे करंट अफेअर टाकलेले आहेत। आता इथून पुढची जी आपली सिरीज असणार आहे ती म्हणजे क्रीडा घडामोडी, आणि त्या क्रीडा घडामोडीचा पहिला भाग आज आपण घेऊन येत आहोत। जो पहिला भाग असेल भारतीय आणि जागतिक ज्या स्पर्धा आहेत त्यावर आधारित हा पहिला भाग असणार आहे। सुरू करूयात आपण। क्रीडा घडामोडी मधला पहिला भाग जो आहे जागतिक आणि भारतीय स्पर्धा। मग भारतीय स्पर्धा म्हणजे नेमक्या आता कुठल्या, तर खेलो इंडियाच्या ज्या स्पर्धा आहेत किंवा जागतिक मध्ये म्हणायचं झालं तर एशियन गेम्स असतात किंवा कॉमनवेल्थ गेम असतात किंवा ऑलिम्पिक असतं, या सगळ्या गोष्टी आपण इकडे घेणार आहोत। पण नुकते आता कुठलेही कॉमनवेल्थ किंवा ऑलिम्पिक झालेले नाहीये, त्याच्यामुळे फक्त एशियन गेम्स झालेत, तर ते आपण इकडे घेणार आहोत। सुरू करूयात। 5वे आणि 6वे खेलो इंडिया युवा स्पर्धा 2022 आणि 2023। 2022 ची जी खेलो इंडिया युवा स्पर्धा आहे ती 2023 ला झालेली आहे, आणि 2023 ची जी आहे ती 2024 ला झालेली आहे। या स्पर्धेचे आयोजन आपल्याला 3-4 गोष्टी बघायच्या आहेत। आयोजन बघायचंय, शुभंकर बघायचं आहे, त्यानंतर त्याची पदतालिका बघायची आहे आणि इतर सर्व गोष्टी बघायच्या आहेत। तर स्पर्धेचं आयोजन जे होतं 2022 ची जी 5वी खेलो इंडिया स्पर्धा होती त्याचं आयोजन मध्य प्रदेशमध्ये झालेलं आहे। मध्य प्रदेशच्या 8 शहरांमध्ये ही स्पर्धा झालेली आहे, आणि जी 6वी खेलो इंडिया युवा स्पर्धा आहे ती तामिळनाडू मध्ये झालेली आहे। आता बघा, 5वी खेलो इंडिया युवा स्पर्धा पदतालिकेनुसार महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे आणि हरियाणा दुसऱ्या नंबरला आहे। महाराष्ट्राचा विषय येतो त्यामुळे तुम्हाला किमान त्याची पदकं तरी थोडेफार लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर महाराष्ट्राला 56 सुवर्ण, 55 रौप्य आणि 50 कांस्य पदक मिळालेली आहेत। पुन्हा 6वी खेलो इंडिया स्पर्धा त्यात महाराष्ट्र परत टॉपला, 57 सुवर्ण, 48 रौप्य आणि 53 कांस्य। ही स्पर्धा तामिळनाडूला भरली होती, उपविजेता सुद्धा तामिळनाडू आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा। पुढे आता थोडंफार 1-2 गोष्टी स्पर्धेनुसार लक्षात ठेवूयात। 5वी ची स्पर्धा आहे 2022 मध्य प्रदेश, ती 8 शहरांमध्ये झाली। खारगोने, बालाघाट, मांडला, जबलपूर, ग्वालियर, उज्जैन, इंदोर आणि भोपाळ असे 8 शहरं मध्य प्रदेश मधली। एकूण स्पर्धा प्रकार 27। शुभंकर किंवा मस्कॉट किंवा त्या स्पर्धेचं चिन्ह असं म्हटलं तरी चालेल, किंवा एक आयडेंटिटी दिली आहे त्या स्पर्धेला, तर ते शुभंकर होतं आशा आणि मोगली नावाचं मादी चित्ता। ठीक आहे। पुढे स्पर्धेचं गीत होतं एमपी शोर मचा दो, हिंदुस्तान का दिल धडकने दो बाय गायक शान। त्यानंतर मशाल आहे, तिचं नाव आहे अमरकंटक। हे अमरकंटक मध्य प्रदेश मधलं एक एरिया आहे, तिकडे अमरकंटक त्या नावावर ते मशालचं नाव दिलेलं आहे। पुढे 6वी खेलो इंडिया स्पर्धा कुठे भरली, तामिळनाडूला। ही लेटेस्ट आहे, म्हणजे मागच्या वर्षीची आणि लेटेस्ट अशा आपण दोन्ही गोष्टी घेतोय, कारण की 1.5 वर्षाचा करंट अफेअर आपल्याला करायचं आहे। यजमानपद तामिळनाडूकडे, तामिळनाडूमध्ये प्रामुख्याने चेन्नई, मदुराई, त्रिची आणि कोयंबतूर अशा 4 शहरांमध्ये स्पर्धा झाली होती। मागच्या वेळेस 27 स्पोर्ट्सचे प्रकार होते, यावेळेस किती आहेत, 26। याचा शुभंकर आहे वीरा मंगाई। वीरा मंगाई ही एक राणी होती तामिळनाडूची, जी स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांच्या विरुद्ध लढली होती। आणि याच्यात एक वैशिष्ट्य म्हणजे स्क्वॉश हा जो क्रीडा प्रकार आहे तो याच्यात पहिल्यांदा आपल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये सामील करण्यात आला होता। तर असा प्रश्न पण येऊ शकतो, जेव्हा असा प्रश्न येईल की 6वी खेलो इंडिया स्पर्धेबद्दल खालीलपैकी कोणती वाक्य बरोबर आहेत, ती तामिळनाडूला भरली होती, त्याच्यामध्ये स्क्वॉश हा खेळ पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता, वगैरे वगैरे, तर असे प्रश्न येऊ शकतात। पुढे तामिळनाडूचा एक पारंपरिक खेळ आहे सिलंबम, हा एक डेमो क्रीडा प्रकारात सामील केला होता। पुढे खेलो इंडिया युवा स्पर्धा ही 2 श्रेणीमध्ये होते, एक शाळेतल्या पोरांसाठी आणि एक ज्युनियर कॉलेज किंवा महाविद्यालयातल्या पोरांसाठी होते। मग शाळेतल्या पोरांसाठी 17 वर्षाखालील आणि ज्युनियर कॉलेज किंवा महाविद्यालय 21 वर्षाखालील अशा 2 टप्प्यामध्ये, तर 2 श्रेणीमध्ये स्पर्धा होते। आतापर्यंत खेलो इंडिया युवा स्पर्धा ही 6 वेळा झालेली आहे, आणि 2022 ची 5वी आणि 2023 ची 6वी। याच्यामध्ये हे आयोजन बघा मध्य प्रदेश आणि तामिळनाडू, हे आपण पूर्वीच बोललेलो आहोत। आणि 6 पैकी 4 वेळा दुसरी, तिसरी, 5वी, 6वी याच्यात महाराष्ट्र टॉप आहे, आणि 2 वेळा हरियाणा टॉप केलेला आहे, आणि जिकडे हरियाणाने टॉप केले तिकडे महाराष्ट्र किमान उपविजेता आहे। म्हणजे कंप्लीट या स्पर्धेवर महाराष्ट्राचं डॉमिनन्स दिसून येतं। ही होती आपली खेलो इंडिया युवा स्पर्धा। त्याच्यानंतर पुढची 3री आणि 4थी खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा। मी प्रयत्न केलाय
सगळ्या खेलो इंडिया स्पर्धा एका प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आणून देण्याचा. तर हिवाळी स्पर्धा 2023 आणि 2024. आता बघा हिवाळी स्पर्धा आहे, याच्यामध्ये जे बर्फ रिलेटेड खेळ आहेत जसं आईस हॉकी वगैरे म्हणतो आपण ते असतात, मग त्यासाठी बर्फ लागतो. मग अशा हिवाळी स्पर्धा प्रामुख्याने हिमालयीन भागात होतात जिकडे बर्फ आहे. म्हणून बघा तिसरी खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2023 काश्मीर गुलमर्ग येथे, आणि चौथी खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 काश्मीर गुलमर्ग येथे आणि लेह लडाख अशा 2 टप्प्यामध्ये झाली होती. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवणं सोपं जाईल. पुढे एकूण प्रकार तिसरी मध्ये 11 प्रकार होते, चौथी मध्ये 6 प्रकार आहे. पुढे शुभंकर, तिसरी मध्ये शुभंकर होता हिम बिबट्या किंवा स्नो लेपर्ड, आणि चौथी मध्ये आहे शिन ई शी किंवा शान किंवा त्याला दुसरं नाव आहे हिम बिबट्या. मग दोन्हीकडे हिम बिबट्याच आहे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. पुढे तिसरी खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेचे विजेते ठरले जम्मू काश्मीर 26 सुवर्ण वगैरे वगैरे, आणि त्याचे उपविजेते महाराष्ट्र ठरले. मग महाराष्ट्र ठरले, तुम्हाला सुवर्ण रौप्य आणि कांस्य लक्षात ठेवावं लागेल. पुढे खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 ची चौथी जी स्पर्धा आहे त्यात भारतीय लष्कर पहिला आलेलं आहे आणि कर्नाटक राज्य हे दुसरं किंवा उपविजेता ठरलेलं आहे. पुढे तिसरी आणि चौथी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम. आपण सगळ्यात पहिले युवा पाहिलं, नंतर हिवाळी पाहिलं आणि आता युनिव्हर्सिटी. मग युनिव्हर्सिटीचं कुठे आयोजन झाले? 23चं जे आयोजन होतं ते उत्तर प्रदेशमध्ये झालं. 24चं आहे ते ईशान्य भारतातले जे आपले 7 राज्य आहेत त्या राज्यांमध्ये झालेलं आहे. उद्घाटन तिसरीचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने केलं होतं. आणि चौथी जी स्पर्धा आहे त्याचं अनुराग ठाकूर हे आपले स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत, त्यांनी 2024चं उद्घाटन केलेलं आहे. पुढे स्पर्धेचा शुभंकर जीतू नावाचा बारशिंगा जो उत्तर प्रदेशचा राज्य प्राणी आहे, बघा इथे लिहिलंय उत्तर प्रदेशचा जो राज्य प्राणी आहे तो याचा शुभंकर होता. का? कारण की स्पर्धा उत्तर प्रदेशमध्ये भरली होती. आणि जी चौथी स्पर्धा आहे ती 2024 ची फुलपाखरू आकाराच्या अष्टलक्ष्मी हे त्याचं शुभंकर आहे. पुढे पदतालिका तिसरी मध्ये पंजाब विद्यापीठ विजेता आणि अमृतसर गुरु नानक देव विद्यापीठ उपविजेता ठरली होती. आणि चौथं याच्यामध्ये चंदीगड विद्यापीठ विजेता आणि लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे उपविजेता ठरली होती. पुढे सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला ऍथलेटिक्स. हे बघा याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जे जलतरणपटू असतात म्हणजे जे स्विमर्स असतात तेच प्रामुख्याने सर्वोत्कृष्ट ठरू शकतात, कारण की त्यांना भरपूर मेडल जिंकायचा स्कोप असतो. त्यांच्या स्विमिंग मध्ये भरपूर प्रकारचे स्विमिंग असतात, त्यात भरपूर प्रकारचे मेडल असतात. तर त्याच्यामुळे इथं सर्वोत्कृष्ट पुरुष आणि सर्वोत्कृष्ट महिला ऍथलेटिक्स हे प्रामुख्याने जलतरणपटू किंवा स्विमर्स असणार आहेत. तिसरी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये 2023चं बघतोय मी आता, शिवा श्रीधर हे जलतरणपटू जैन विद्यापीठाचे बेस्ट पुरुष ठरले होते आणि बेस्ट महिला ठरली होती शृंगी मांदेकर ही जलतरणपटू जैन विद्यापीठातली, म्हणजे जैन विद्यापीठाचे दोघं होते. चौथी जे आहे त्याच्यामध्ये झेवियर मायकल टिसूजा हा जलतरणपटू जैन विद्यापीठाचा, आणि पुढे प्रत्याशा रे ही जलतरणपटू उत्कल विद्यापीठाची असे बेस्ट ठरलेले आहेत. तर तुम्हाला याच्या मागचं मी लॉजिक सांगून दिलं. पुढे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम आतापर्यंत 4 वेळा झालेली आहे, पहिली दुसरी तिसरी चौथी. पहिली झाली ओडिसा, दुसरी बँगलोर कर्नाटक, तिसरी उत्तर प्रदेश आणि चौथी ईशान्य भारत. पहिली पंजाब विद्यापीठ, दुसरं जैन विद्यापीठ, परत पंजाब विद्यापीठ आणि आता चंदीगड विद्यापीठ जिंकलेलं आहे. पुढे आता खेलो इंडिया पॅरा गेम्स. पॅरा म्हणजे जे हँडिकॅप आहेत, ज्यांना आपल्या शारीरिक काही अडचणी आहेत त्यांच्यासाठी ही स्पर्धा असते. त्यांना आपली एखादा भाग जरी शारीरिक अडचण असेल तरी दुसरी कुठली क्षमता दाखवण्यासाठी हे खेळ असतात. तर हे खेलो इंडिया पॅरा गेम्स जे आहेत ते नवी दिल्ली येथे भरवण्यात आले आणि याचं उद्घाटन केंद्रीय युवा क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केलेलं आहे. ही पहिलीच आवृत्ती आहे, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता वाढते. एमपीएससी ज्या काही पहिल्या घटना घडतात त्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते आणि पहिल्यांदा खेलो इंडिया पॅरा गेम्स आलेले आहेत. पहिली आवृत्ती आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. कधी भरली होती? 10 ते 17 डिसेंबर 2023. क्रीडाचे प्रकार एकूण 7 आणि शुभंकर उज्ज्वला नावाची चिमणी. याचे पदतालिका जर पाहिली तर हरियाणा 105 पदकासह टॉपला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र 35 पदकासह
5व्या क्रमांकावर होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे नॅशनल गेम, राष्ट्रीय खेळ, 37वे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023. तर याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचंय, कारण की याच्यावर प्रश्न येण्याची खूप शक्यता आहे. बघा, याचा कालावधी काय होता, 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान नॅशनल गेम झाले होते. याचे यजमानपद गोवा या राज्याला भेटलं होतं. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं आणि यांचा शुभंकर जो आहे तो मोगा किंवा भारतीय गौर किंवा गोव्याचं एक प्राणी असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. याचं ब्रीद वाक्य आहे गेट सेट गोवा आणि क्रीडा प्रकार होते एकूण 43. आता असा प्रश्न येऊ शकतो की नव्याने कुठले खेळ ऍड केले, तर बीच फुटबॉल, रोल बॉल, गोल्फ, सेपकटप्रा, स्काय मार्शल आर्ट, त्याच्यानंतर कलियारू पट्टू आणि पेनकॅट सिलाट हे सगळे ऍड केलेले आहेत. जी ही 37वी आहे ही गोव्याला भरलेली आहे. 36वी जी होती ती गुजरात 2022 ला भरली होती आणि 38वी जी आता 2024 ची येणार आहे ती उत्तराखंड मध्ये भरणार आहे. कसं लक्षात ठेवायचं, पहिली गुजरातला झाली, त्याच्यानंतर गोवाला भरणार आणि त्याच्यानंतर UK ला भरणार आहे. ही 2022, ही 2023 आणि 2024. बघा, राष्ट्रीय खेळ आहेत त्याच्यामुळे खूप जास्त महत्वाचे हे खेळ ठरतात. पुढे या पदतालिकेमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र टॉप, टोटल 228 पदकं, त्याच्यापैकी 80 सुवर्ण, 69 रौप्य आणि 79 कांस्य पदक. त्याच्यानंतर सेनादल, नंतर हरियाणा, नंतर मध्य प्रदेश, नंतर केरळ. आता हा फॅक्ट खूप महत्वाचा आहे. बघा काय, आजपर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात महाराष्ट्राशिवाय कोणत्याही संघाने 200 पेक्षा अधिक पदके जिंकता आलेली नाहीये. त्यामुळे महाराष्ट्र इथं खूप एक ऐतिहासिक पराक्रम करतोय असं म्हटलं तरी चालेल. पुढे 2007 सालापासून सलग या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सेना दलाचा संघ यावेळी द्वितीय क्रमांकावर राहिलेला आहे. म्हणजे नेहमी सेना दल जिंकायचं 2007 पासून, आता पहिल्यांदा सेना दलाचा पराभव करून महाराष्ट्र राज्याने इथं पदतालिकेमध्ये अव्वल क्रमांक पटकावलेला आहे. पुढे सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू श्रीहरी नटराजन, कर्नाटकचा जलतरणपटू. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की स्विमिंग मध्ये इतके स्कोप आहेत की खूप सारे मेडल जिंकता येतात. म्हणजे किती मेडल जिंकलाय बघा, 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य. पुढे सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू संयुक्ता काळे, महाराष्ट्राची जिम्नॅस्टिक आहे संयुक्ता काळे, यांचं नाव तरी किमान लक्षात ठेवा. जोड्याला सुद्धा प्रश्न येऊ शकतो की संयुक्ता काळे आणि यांचा स्पोर्ट्स कुठला आहे. आणि प्रणती नायक, ओडिसाची जिम्नॅस्टिक, त्यांनी प्रत्येकी 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकलेलं आहे. पुढे एशियन गेम, व्हेरी इम्पॉर्टंट, 19वे आशियाई खेळ. आता ही एवढी स्पर्धा महत्वाची का ठरते, कारण की दर 4 वर्षांनी भरते आणि आता भरलेली आहे, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता आहे. बघा, आशियाई स्पर्धेला एशियाड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ही स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते आणि ऑलिम्पिक नंतर दुसरी सर्वात मोठी स्पर्धा आहे. तसंच आशिया खंडातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे एशियन गेम्स. बघ, याचे आयोजक कोण आहेत, तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया, OCA यांच्या मार्फत याचं आयोजन केलं जातं. याची जी पहिली स्पर्धा भरली होती ती 1951 ला नवी दिल्ली येथे भरली होती. म्हणजे त्या काळात 70 वर्षापूर्वी आपण ही स्पर्धा पहिल्यांदा भरवली होती. पहिला शुभंकर जो होता पू नावाचा भारतीय हत्ती होता. कधी, 1951 ला. आत्ताची जी स्पर्धा आहे ती चीन मध्ये भरत आहे आणि भविष्यात 2026 ची जी स्पर्धा आहे ती नागोया, जपान येथे भरणार आहे आणि याचं बोध चिन्ह आहे उगवणारा सूर्य. भारताने 2 वेळा आशियन गेम होस्ट केलेले आहेत. त्यापैकी पहिलं म्हणजे 1951 आणि दुसरं म्हणजे 1982 ला. 9वी जी स्पर्धा होती ती नवी दिल्लीला पार पडली होती. अशा 2 वेळा भारताने एशियन गेम्स होस्ट केलेले आहे. ते 2 साल लक्षात ठेवा आणि दोन्ही कधी, नवी दिल्लीला. 1951 आणि 1982 दोन्ही वेळा नवी दिल्लीला स्पर्धा झालेल्या आहेत. आत्ताची जे 19वी आशियाई खेळ आहेत त्याचं ठिकाण जे आहे ते हांगझाऊ, हे झेजियांग प्रांत मधलं चीन मधलं एक शहर आहे, त्या ठिकाणी भरणार आहे. तारीख वगैरे बघा, 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023. याचं जे घोषवाक्य आहे ते हार्ट टू हार्ट अँड फ्युचर असं हे याचं घोषवाक्य आहे. पुढे याचं जे चिन्ह आहे
ते सर्जिंग टाईड म्हणजे असं एक लाट आहे, तसं ते चिन्ह आहे त्यांचं. पुढे शुभंकर मेमरीज ऑफ जियांगनन असं काहीतरी ते नाव आहे. यामध्ये कॉंगकॉंग, जियांगलियन आणि चेनचेन. आता हे सगळं काय हे तमिळ चीनची नाव आहे, त्यामुळे थोडंसं उच्चारायला कठीण आहे, परंतु तुम्ही समजून घ्या. याचे जे अधिकृत गीत आहे ते विथ यू अँड मी. त्याचे 2 नवीन खेळ ऍड केले, ई स्पोर्ट्स आणि ब्रेक डान्स. ठीक आहे. आता खूप महत्वाचा ठरतो, कारण की 4 वर्षानंतर एकदा येतो, त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतात. पुढे पुन्हा समाविष्ट केलेले खेळ म्हणजे पूर्वी होते परंतु नंतर काढून टाकले. याच्यामध्ये क्रिकेट ऍड केले आणि क्रिकेट भारताने जिंकलेलं आहे. गो नावाचा एक खेळ आहे, जियांकी नावाचा एक खेळ आणि बुद्धिबळ नावाचा एक खेळ आहे. 45 देशातील खेळाडू सहभाग झाले. 40 क्रीडा प्रकार आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये ही स्पर्धा होणार होती, परंतु कोविड-19 मुळे ही स्पर्धा कधी झाली? सप्टेंबर 2023 ला स्पर्धा झाली. तर चीन तिसऱ्यांदा होस्ट करत आहे. पहिल्यांदा बीजिंग मध्ये 1990 ला होस्ट केलं होतं, नंतर ग्वांगझू मध्ये 2010 ला होस्ट केलं होतं आणि आता हॉंगझाऊ हे त्यांचं तिसरं शहर आहे जे एशियन गेम होस्ट करत आहे. आणि 2026 ची जी आहे ती नागोया जपान येथे होस्ट करणार आहे. पुढे भारताचं पथक. उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजधारक हरमनप्रीत सिंग हे भारताचे हॉकी कॅप्टन आहेत आणि लेवलिना बोर्गोहेन ही महिला बॉक्सर आहे. या दोघांनी भारताचा झेंडा पकडला होता उद्घाटनच्या वेळेस. आणि जेव्हा एंड झालं किंवा सांगता समारंभ होतो तेव्हा PR श्रीजेश हा हॉकी गोलकीपर आहे, यांनी आपला झेंडा पकडला होता. या स्पर्धेत भारताकडून 655 खेळाडू आणि 41 क्रीडा प्रकारामध्ये भाग घेण्यासाठी पाठवले होते. आतापर्यंतचा हा भारतातला सर्वात मोठा ग्रुप आहे असं म्हटलं तरी चालेल. पदतालिकेमध्ये साहजिक चीन डॉमिनन्स करणार. चीन टॅपला आहे, 383 मेडल, त्यापैकी 201 सुवर्ण. त्यानंतर जपान, नंतर दक्षिण कोरिया आणि भारत 107 मेडलसह, त्यामध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य असं भारताचं 107 मेडल आहेत. आता बघा भारताची जी कामगिरी होती ती आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. म्हणजे 107 मेडल जिंकणे आतापर्यंत आपला हायएस्ट आहे. 28 सुवर्ण, त्याच्यात 38 रौप्य वगैरे वगैरे. पुढे भारताने या स्पर्धेमध्ये 23 राष्ट्रीय विक्रम केले. 23 राष्ट्रीय विक्रम म्हणजे भारताच्या नॅशनल लेवलवर हे पराक्रम किंवा रेकॉर्ड झालेले आहेत. महिला खेळाडूंनी एकूण 54 पदके जिंकलेली आहेत. त्यानंतर भारतीय नेमबाजांनी सर्वाधिक 7 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत. पुढे भारतीय जे ऍथलेटिक्स आहेत त्यांनी 29 पदके यावेळी सर्वाधिक जिंकलेले आहेत आणि आशियाई स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच 100 पदक आपण जिंकलेले आहेत. आणि 100 पदक जिंकणारे भारत हा चीन, जपान आणि दक्षिण कोरिया याच्यानंतर चौथा देश ठरलाय ज्यांनी आशियाई स्पर्धेमध्ये 100 पदकं जिंकलेली आहेत. पुढे भारताचे सुवर्ण पदक विजेते. आता भारताला जेवढे काही सुवर्ण पदक भेटलेले आहेत त्या सर्वांची मी लिस्ट आणलेली आहे. त्यांचं एकदा तुम्ही नाव वाचा, त्यांचं स्पोर्ट्स वाचा. कंबाईनला MPSC राज्यसेवेला जोड्या लावमध्ये येतं, त्या व्यक्तीचं नाव विचारतात, जसं की नीरज चोपडा भालाफेक तसं. तर ते स्पोर्ट्स आणि त्या व्यक्तीचं नाव असं जोड्या लावायला येतं, त्याच्यामुळे आपल्याला सगळे गोल्ड मेडलिस्ट तरी किमान माहिती पाहिजेत. तर सगळ्यात पहिला आहे ओजस देवतळे, तिरंदाजी पुरुष वैयक्तिक मध्ये त्याला गोल्ड मेडल भेटलेला आहे. पुढे ज्योती सुरेखा वेन्नम तिरंदाजी महिला वैयक्तिक. नीरज चोपडा ऍथलेटिक्स पुरुष भालाफेक. भारतीय पुरुष क्रिकेट संघ हा गोल्ड घेऊन आलाय, त्याचे कॅप्टन आहेत ऋतुराज गायकवाड. भारतीय महिला क्रिकेट संघ गोल्ड घेऊन आलाय, त्याचे कॅप्टन आहेत हरमनप्रीत कौर. त्याच्यानंतर पुढे भारतीय हॉकी पुरुष संघ जिंकलाय, भारतीय कबड्डी पुरुष संघ जिंकलाय, भारतीय कबड्डी महिला संघ जिंकलाय. पुढे तिरंदाजी मिश्र मध्ये ज्योती वेन्नम आणि ओजस देवतळे जिंकलेले आहेत. पुढे ज्योती वेन्नम, परनीत कौर आणि अदिती स्वामी हे तिरंदाजी महिला कंपाऊंड संघात जिंकलेले आहेत. पुढे अभिषेक वर्मा, ओजस देवतळे आणि प्रथमेश जवकर हे तिरंदाजी पुरुष कंपाऊंड संघामध्ये जिंकलेले आहेत. अजून अविनाश साबळे हे ऍथलेटिक पुरुष 3000 मीटर स्टीपल चेस याच्यामध्ये सुद्धा जिंकलेले आहेत. पुढे राजेश रमेश, मोहम्मद अजमल, वरिया थोडी, अमोज जेकब, मोहम्मद अनस याहिया हे ऍथलेटिक्स मध्ये जिंकले. ते रिले स्पर्धा असते बघा, 400 मीटर रिले असतो, तर 4 लोक धावतात, एक काहीतरी काठी घेऊन, त्याच्यात जिंकलेले आहेत. पुढे ऐश्वरी प्रताप सिंग तोमर, दिव्यांश सिंग पनवार, रुद्राक्ष बाळासाहेब पाटील
हे नेमबाजी 10 मीटर एअर रायफल मध्ये जिंकलेत. नंतर ऐश्वरी प्रताप सिंग तोमर, स्वप्नील कुसळे, अखिलेश शेवरान हे नेमबाजी 50 मीटर रायफल मध्ये 3 पोझिशन पुरुष संघामध्ये जिंकलेले आहेत. पुढे रोहन बोपन्ना फेमस आहेत, सगळ्यांना माहिती आहे. ऋतुजा भोसले हे टेनिस मिश्र दुहेरीत जिंकलेले आहेत. पुरुष गोळाफेक ॲथलेटिक्स मध्ये तजिंदर पाल सिंग तूर हे जिंकलेले आहेत. पुढे मनू भाकर सगळ्यांना माहिती आहे, फेमस आहे. केशा सिंग, रिदम सांगवान हे नेमबाजीत जिंकलेत. पुढे सात्विक साईराज, त्यानंतर चिराग शेट्टी हे बॅडमिंटन मध्ये जिंकलेले आहेत. पुढे दीपिका कार्तिक, हरिंदर सिंग संधू हे स्क्वॉश मध्ये जिंकलेले आहेत. अजून भरपूर आहेत. पुढे अभय सिंग, हरिंदर पाल सिंग संधू, सौरभ घोसाळ, महेश मानगावकर हे स्क्वॉश मध्ये जिंकलेत. पुढे हृदय विपुल छेडा, दिव्यकृती सिंग, अनुज अग्रवाल, सुदीप्ती हाजेला, अश्वरोहन रेसेच टीम ह्याच्यात जिंकलेत. पुढे भरपूर नाव आहेत, एकदा तुम्ही याची नावं सगळी वाचून घ्याल. पुढे इतर काय पराक्रम आहेत बाबा, एवढे गोल्ड मेडल तर आहेत, पण इतर काय गोष्टी आहेत ज्यात भारताने काहीतरी वेगळं केलेलं आहे. तर पुरुषांनी काय केलंय, क्रिकेटमध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाने T20 मध्ये गोल्ड मेडल जिंकले. पहिल्यांदा परत एकदा आशियाई क्रिकेट म्हणजे आशियाई गेम्स मध्ये क्रिकेट नव्याने परत आणलं होतं. म्हणजे पूर्वी होतं, परंतु आता परत ऍड केलं, म्हणजे पूर्वी मध्ये काढून टाकलं होतं आणि त्यात नवीन ऍड केल्यानंतर लगेच भारताला त्यात गोल्ड मेडल भेटलेला आहे. आणि 2028च्या ऑलिम्पिक मध्ये पुन्हा एकदा क्रिकेट ऍड केलेलं आहे. तर ऑलिम्पिक मध्ये पण आता आपलं गोल्ड मेडल आपण जिंकू शकतो. पुढे 3000 मीटर स्टीपल चेस मध्ये अविनाश साबळे यांनी सुवर्ण पदक जिंकून आशियाई स्पर्धेत हा प्रकार करणारा पहिला भारतीय पुरुष ठरलेला आहे. हे झालं पुरुषांबद्दल. आता महिलांचं बघा, क्रिकेट भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला हरवून सुवर्ण पदक जिंकलं. दुसरं गोल्फ मध्ये अदिती अशोक यांनी रौप्य पदक जिंकून आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. गोल्फ मध्ये कुठलं तरी पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण, अदिती अशोक. पुढे 5000 मीटर धावपटू पारुल चौधरी यांनी सुवर्ण पदक जिंकून आशियाई स्पर्धेत 5000 मीटर धावण्याचं सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. पुढे भालाफेक अन्नू राणी यांनी सुवर्ण पदक जिंकून आशियाई स्पर्धेत भालाफेक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. जिकडे जिकडे पहिलं आहे ते मी एक वेगळं काढून आणलेलं आहे. पुढे टेबल टेनिस सुतीर्था मुखर्जी आणि आहिका मुखर्जी यांनी कांस्य पदक जिंकून टेबल टेनिस मध्ये महिला दुहेरी टेबल टेनिस मध्ये भारताला पहिलं पदक जिंकून दिलेलं आहे. पुढे 100 मीटर हर्डल्स मध्ये ज्योती याराजी यांनी रौप्य पदक जिंकून आशियाई स्पर्धेत 100 मीटर हर्डल स्पर्धेत जिंकणारी ती पहिली महिला ठरली. 100 मीटर हर्डल्स म्हणजे काय, ते असे रनिंग मध्ये असे बराक लावलेले असतात, त्याच्यावर उडी मारून रनिंग करायची असते ती. पुढे गोळाफेक किरण बालियान यांनी रौप्य पदक जिंकून आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारी दुसरी महिला गोळाफेक ठरली आहे. इतर काय, सेपॉक टॅक्रॉम भारतीय महिला संघाने या खेळात पहिल्यांदा कांस्य पदक जिंकलेला आहे. आणि नीरज चोपडाने एशियाड मध्ये किंवा एशियन गेम्स मध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकलेला आहे. पुढे जाऊयात, चौथे आशियाई पॅरा गेम्स. आता एशियन गेम्स झाले, आता पॅरा गेम्स. या स्पर्धेला पॅरा एशियाड असे म्हणतात. दर 4 वर्षांनी आयोजित केली जाणारी या स्पर्धा आशियाई पॅरा ऑलिम्पिक समितीच्या देखरेखीखाली होते. याच्यात मूळ मुद्दा बघा, शारीरिक अपंगत्व असणाऱ्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा आणि खेळाडू वृत्ती दाखवण्यासाठी ही स्पर्धा एक व्यासपीठ प्रदान करण्याचे काम करतं. पहिले आशियाई पॅरा गेम्स 2010 साली चीन मध्ये ग्वांगझू येथे पार पडल्या आणि या पुढची जी स्पर्धा असेल ती जपान मध्ये टोकियोला होणार आहे. पण आताची जी स्पर्धा आहे पॅरा गेम ते चीन मध्ये आहे, जिकडे आपले एशियन गेम झालेले आहेत. कुठे आहेत, हांगझाऊ. जिकडे आपले एशियन गेम चालू आहेत तिकडे एशियाची पॅरा गेम सुद्धा होणार आहे. ती याची चौथी आवृत्ती आहे. पहिली 2010 ला झाली होती. याचं घोषवाक्य हार्ट मीट आणि ड्रीम शाईन आहे. याचा शुभंकर फिफी हे एक दैवी पक्षी आहे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. सहभागी देश 44, खेळाडू 3100. याचं जे उद्घाटन समारंभ होता त्यात भारताचा ध्वज कोणी पकडला होता, पारुल परमार या बॅडमिंटन पटूने पकडला होता आणि अमित सरोह या क्लब थ्रोअरने पकडला होता. भारताने यामध्ये 111 पदके जिंकून पदतालिकेत 5वे स्थान पटकावलेलं आहे. आणि चीन मध्ये दुसऱ्यांदा या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. पहिल्यांदा चीन मध्ये 2010 ला आयोजित केलं होतं. पदतालिका चीन 521, भारत 5व्या नंबरला 111. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. क्रीडा प्रकारात हे सगळं पूर्ण केलेलं आहे. ज्या काही जागतिक आणि नॅशनल स्पर्धा होत्या त्या आपण घेतलेल्या आहेत. इथून पुढचा जो आपला प्रकार असेल तो क्रिकेटवर असणार आहे.
म्हणजे क्रिकेट रिलेटेड दीड वर्षाच्या जेवढा काही घडामोडी आहेत सगळे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्याच्या पुढे मग आपण फुटबॉल घेऊ, मग त्याच्यानंतर इतर स्पर्धा, आपण एक स्पर्धा आणि एक भाग एक व्हिडिओ मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांपर्यंत हा शेअर करा, आमच्या ज्ञानज्योती चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.